तर मस्त अशी आपली ही आपण वाटण बनवलेले त्यापासून ही भाजी बनवलेली बघू शकता. मस्त अशी झटपट होते 10 मिनिटात. तर अशा प्रकारे आपली ही भाजी तयार आहे. तर नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत 2 प्रकारचे वाटण, एक सुक्या भाजीसाठी आणि एक रस्सा भाजीसाठी. तर काय असतं, सकाळी सकाळी टिफिनची घाई, म्हणजे ऑफिसचे टिफिन, मुलांना तयार करायचं, मुलांचे टिफिन. तर हाताशी जर असे मसाले बनवून ठेवले तर झटपट होतील भाज्या. कुठलीही तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल किंवा सुकी भाजी किंवा दुपारी संध्याकाळीसुद्धा गडबडीच्या वेळेत झटपट जर बनवायचे असतील तर असे वाटण जर बनवून ठेवले तर एकदम झटपट होतील. हे सुक्या भाजीचं वाटण 2 महिनेसुद्धा टिकतं आणि ह्याला फ्रीजमध्ये 1 महिना आरामशीर टिकतं. तर साधी सोपी रेसिपी आहेत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पहा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, तर सकाळी स्कूलच्या टिफिनची घाई, ऑफिसच्या टिफिनची घाई, तर थोडा जरी लेट झाला तरी काय होतं, सगळी गडबड होऊन जाते. तर आपण जर वाटण बनवून ठेवले तर आपण 2 आठवडे, 1 महिना असे वापरू शकतो. तर त्या गडबडीसाठी आपल्याला बनवायचे सुक्या भाजीसाठीचं वाटण. तर त्यासाठी घेतले ते छोटी वाटी तीळ, छोटी वाटी डाळवं, हे 3 चमचे धने, लसूण घेतलं आहे, जिरं घेतलं आहे 1 चमचा आणि हा खोबऱ्याचा खिस आहे 1 मोठी वाटी. तर आपल्याला ह्यांना भाजून घ्यायचे. तर पॅन ठेवलेला आहे तापण्यासाठी, त्यामध्ये घालायचं आहे जिरं, धने, आणि कढीपत्ता. म्हणजे जिरे आणि धण्याबरोबर कढीपत्ता छान कुरकुरीत होतो. त्याला छान भाजून घ्यायचे. तर हे भाजलेले काढून घ्यायचे. आता भाजायचे तीळ. आपल्याला तेल न टाकता भाजून घ्यायचे सर्व मसाले. तर तीळ पण छान खमंग भाजलेले. तर भाजायचे शेंगदाणे. शेंगदाणे राहिले अगोदर घालायचे. जर तुम्ही शेंगदाणे खात नसाल तर स्किप केले तरी सुद्धा चालतील. बरेच जण कोलेस्ट्रॉलमुळे शेंगदाणे वापरत नाही. तर शेंगदाणे असे मीडियम फ्लेमवरती छान खरपूस भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे छान भाजलेले आहेत खमंग, काढून घ्यायचे. आता टाकायचं खोबऱ्याचं किस. तर खोबरं पण छान भाजलेलं आहे, काढून घ्यायचं.
तर आता टाकायचे हे फुटाण्याची डाळ किंवा डाळ पण म्हणतात. तर ह्याला मिडियम फ्लेमवरती छान खमंग भाजायचे. जर डाळ वापरायचं नसेल तर आपलं बेसन पीठ असतं थोडंसं असं गिरणीवरती आपण जे दळून आणतो डाळ, तर थोडंसं जाडसर आणायचं दळून आणि ते भाजलं तरी चालेल किंवा जे असेल ते भाजलं तरी, किंवा आपली हरभरा डाळ आहे ती भाजायची आणि तीसुद्धा अशी मसाल्याबरोबर बारीक करून मिक्स केली तरीसुद्धा चालते, ते पण छान लागते टेस्ट त्याची. तर डाळ पण छान भाजलेलं आहे. आपल्याला हा लसूण हा पण थोडासा भाजून घ्यायचा आहे. लसूण नसेल वापरायचा तरीसुद्धा चालेल, आपण रोज आलं लसूण किंवा खोबरं लसूण वापरतच असतो. तर गॅस करायचा बंद आणि हे सर्व जिन्नस भाजलेले थंड होऊ द्यायचे. तर अशा प्रकारे हे सर्व जिन्नस थंड झालेले आहेत, आपल्याला बारीक करून घ्यायचे. तर हे धने जिरे आणि कढीपत्ता अगोदर फिरवून घ्यायचे. ह्याच्याऐवजी धनेपूड वापरली तरीसुद्धा चालेल. तर आपल्याला ह्यामध्येच आपण भाजून घेतलेलं डाळ आहे हे टाकायचं आणि जाडसर, ह्याला बारीक पीठ नाही बनवायचं आहे, जाडसर. तर आता हे असं छान जाडसर झालेले, भरड बारीक नाही, फाईन बारीक नाही करायचे. तर आपण दुसरं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचे. तीळ, शेंगदाणे आणि खोबरं. तर हे असं जाडसर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतले. तर काढून घ्यायचं एका बाउलमध्ये सर्व मिक्स करण्यासाठी. आणि हे आपण धने जिरे आणि डाळवटे काढलेले ते. तर अशा पद्धतीने जर बनवून ठेवलं तर 1 महिना, जास्त सुद्धा टिकू शकतो, 2 महिने. तर आपण दोन्ही प्रकारचे वाटण बनवतोय आज, रस्सा भाजीसाठी आणि सुक्या भाजीसाठी. सकाळी सकाळी खूप गडबड असते. तर आता काय करायचं आहे, यामध्ये थोडासा मसाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला लसूण राहिला आहे तर त्यात लसूण घालायचं आहे आणि थोडंसं फिरवून घ्यायचं. मग नंतर सर्व मसाल्यामध्ये मिक्स करायचं. अगोदर जर टाकलं ना काय होतं, लसणाच्या मॉइश्चरमुळे हे बाकीचं साहित्य बारीक होत नाही. आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला आता ह्या मसाल्यामध्ये घालायची 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1.5 चमचा काळा मसाला, 1 चमचा मीठ. मिठामुळे छान टिकतो मसाला आपला हा, म्हणजे वाटण. तर बघू शकता असं मस्त झालेलं आहे. काचेच्या बॉटलमध्ये भरून आपण स्टोअर करू शकतो. फ्रीजमध्ये 2 महिने आणि असं वरती 1 महिना आरामशीर टिकतो. आपण यामध्ये भेंडी, बटाटा, कारल्याची भाजी, सोयाबीन, दोडका, वांग, कुठलीही सुकी भाजी बनवू शकतो. थोडेसे आपण तीळ ठेवले होते ते टाकायचे. हे भाजीत पण छान लागतात आणि असे पण छान दिसतो मसाला आपला. तर अशा प्रकारे आपले हे सुक्या भाजीसाठीचं वाटण तयार झालेलं आहे. तर मस्त असं सुक्या भाजीचं
वाटण किंवा मसाला म्हणू शकता. फक्त काय करायचं, तेल टाकायचं, आपण जी भाजी बनवायची ती टाकायची आणि हा मसाला आणि थोडंसं मीठ. 10 मिनटात आपली भाजी रेडी होईल, कुठली जरी बनवलं तरी. आणि चव पण खूप मस्त लागेल. तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा तुम्ही. असे कमेंट करा, माझ्याशी शेअर करा तुमची पद्धत कशी आहे ते. ह्याची भाजी नाही बनवत आहे आपण, रस्सा भाजी कशी बनवायची ते बघायचं आहे. आपण रस्सा भाजीचं सुद्धा वाटण बनवणार आहोत. तर ती रस्सा भाजी बनवू. जर सुकी भाजी म्हणलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. 2 आपण वाटण बनवलेले आहेत. तर आपले सुक्या भाजीसाठीचं वाटण तयार आहे. तर आपल्याला आता बनवायचं आहे रस्सा भाजीसाठीचं वाटण. तर हे रस्सा भाजीचं वाटण बनवून ठेवायचे. 2 आठवडे टिकतं. हाताशी जर बनवलेलं असेल तर भाजी एकदम झटपट होते. तर त्यासाठीचं साहित्य हे 2 मोठ्या आकाराचे कांदे स्लाईसमध्ये कापून घेतलेत. हे मोठी 1 वाटी खोबऱ्याचा किस. हे धने आहेत, छोटी वाटी आहे. तीळ घेतलेत. हे डाळवे, फुटाण्याची डाळ म्हणतात त्याला. लसूण, आलं, खसखस घेतली 2 चमचे, जिरं घेतले 2 चमचे आणि हे खडे मसाले घेतलेत. 8-9 लवंगा आहेत, 10-12 काळे मिरी, 2 इंच दालचिनी, थोडंसं दगडफूल घेतले आणि ही रामपत्री घेतलेली आहे. तर आपल्याला हे सर्व साहित्य छान असं भाजून घ्यायचे. मस्त होतं हे वाटण आणि 2 आठवडे छान टिकतं. यामध्ये आपण बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, दोडक्याची भाजी, कारल्याची भाजी, कुठल्याही भाजीला, अगदी नॉनव्हेजच्या भाजीला सुद्धा वापरू शकतो. तर अगोदर आपण तवा ठेवला आहे तापण्यासाठी. कांदा भाजायला ठेवायचा आहे. माझा नेहमी कांदा भाजायचाच तवा आहे. तर त्याला टाकायचं तेल भरपूर आणि छान ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं. चांगली कढई किंवा तवा खराब होतो म्हणून हा जुना तवा आहे डोश्याचा, तोच मी वापरत असते कांदा भाजण्यासाठी. तर आता कांदा आपल्याला दुसऱ्या गॅसवरती ठेवायचा आहे. तर आता पॅन ठेवला आहे तापण्यासाठी, त्यामध्ये खसखस घालायची. खसखसमध्ये जिरे पण घालायचे. त्यामध्ये आपण घेतलेले हे मसाले, लवंग, मिरे, रामपत्री, दालचिनी आणि दगडफूल, धने मला भाजून घ्यायचे. तर आता हे छान भाजलेले मसाले काढून घ्यायचे. तर आता आपल्याला भाजून घ्यायचे तीळ. तर तीळ पण छान तडतडलेले काढून घ्यायचे. झाले पाहिजेत. आता खोबऱ्याचा किस घालायचा.
तर खोबरं पण छान भाजलेले काढून घ्यायचे. तर कांदा अर्धा भाजलेला आहे, त्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण टाकायचे आणि ते पण कांद्याबरोबर छान परतलं जाईल. आपले राहिलेले मसाले भाजायचे. आता डाळवं टाकायचे. थोडंसं तेल घालायचं म्हणजे हे डाळवं आपलं छान भाजलं गेलं पाहिजे. आजपर्यंत छान भाजलं. तर डाळवं पण आपलं छान भाजलेलं काढून कांदा छान भाजलेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे आपण भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड होऊ द्यायचे. आपण भाजून घेतलेले सर्व जिन्नस थंड होऊ द्यायचे. तर हे आपण भाजून घेतलेले सर्व जिन्नस थंड झालेले आहेत. ह्यांना मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचे. कांदा पण आपला थंड झाला आहे. तर अगोदर हे धने, खसखस, खडे मसाले याची पावडर बनवून घ्यायची. तर ही पावडर म्हणजे धने मसाले छान बारीक झाले. आता सर्व मसाले आपल्याला काढून एकत्र म्हणजे बारीक केल्यानंतर एकत्रच काढायचे. आता काढायचे तीळ. तीळ जास्त बारीक नाही करायचे, थोडेसे जाडसरच काढायचे. जाडसरच भाजीमध्ये छान लागतं. आता काढायचे डाळ. तर हे डाळ पण छान बारीक झाले. हे एकदम फाईन पावडर बनवायची डाळीची. काढायचं खोबरं. तर खोबरं पण झालेलं आहे बारीक. तर आपल्याला कांदा बारीक करून घ्यायचा. कांदा भरपूर घातला म्हणजे मसाला छान टेस्ट लागते भाजीची. ह्याच्यामध्ये कांदा काढला आहे आपण. आता ह्याला मिक्स करून घ्यायचं. तर हे कांदा आणि हे आपण पहिले बनवलेले पावडर मिक्स करायचे. तर आता काय करायचं, ह्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं. 1.5 चमचा मीठ टाकले म्हणजे आपला मसाला टिकण्यासाठी मदत होते. आणि ह्याला परत एकदा फिरवून घ्यायचं आपल्याला. आणि ह्याला मिक्स करतानाच आपल्याला 1 चमचा तेल घालायचे. म्हणजे जवळजवळ 3 भांडे होतील तर 3 भांड्याला 3 चमचे तेल घालायचे. कच्चंच तेल घालायचे. कशाला काही तळलेलं बिलकुल वापरायचं नाही तेल. तर बघू शकता कसा ओलसर बनलेला बिन पाण्याचा सुद्धा कांद्यामुळे. असाच आपल्याला सर्व मसाला काढून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता यापासून भाजी कशी बनवायची ते बघूया. तर आपण बनवतो बटाट्याची भाजी. तर तेल घालायचे 2 चमचे. आपण मसाल्यामध्ये पण तेल घातलेलं आहे. थोडं कमीच वापरायचं तेल. तुम्हाला जर आवडत असेल जास्त तर जास्त वापरलं तरी चालेल. मध्ये घालायची मोहरी.
मोहरी कढीपत्ता, घालायची आता हळद, एक चमचा लाल मिरची पावडर, 4 लोकांसाठी भाजी बनवते, आणि हे बटाटा, मोठ्या आकाराचे 2 बटाटे साल काढून टाकून घेतले. तर त्यामध्ये घालायचा हा एक छोटी वाटी मसाला, म्हणजे 4 चमचे आहेत. आणि घालायचे पाणी, तुम्हाला जशी भाजी आवडते घट पातळ त्या हिशोबाने. त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मीठ. आपण वाटणामध्ये मीठ वापरलेलं आहे. मीठ वापरल्यामुळे आपलं वाटण छान टिकतं तेल आणि मिठामुळे. आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. कोथिंबीर मस्त, काहीच टाकायची गरज नाही लागलेली. जर तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल तर मसाला थोडा कमी वापरायचा. तर मस्त अशी आपली ही आपण वाटण बनवलेले त्यापासून ही भाजी बनवलेली बघू शकता. मस्त अशी झटपट होते. तर अशा प्रकारे आपली ही भाजी तयार आहे. तर अशा प्रकारे वाटण बनवून पहा आणि कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने बनवत जर असाल तर कमेंट करा. आपले 2 वाटण तयार झालेले आहेत. हे सुक्या भाजीसाठीचं वाटण आणि हे रस्सा भाजीसाठीचं वाटण. तर तुम्हाला हे कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण ह्यामध्ये वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, आपण जे आमटी बनवत असतो, मोदकाची आमटी, पाटवडीची आमटी, असे बरेचसे पदार्थ आपण ह्या वाटणापासून बनवू शकतो. सोयाबीनची भाजी, अगदी नॉनव्हेजसुद्धा आपण बनवू शकता हे असं वाटणातून. असं वाटण जर बनवून ठेवलं तर ह्याला आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 2 महिनेसुद्धा आरामशीर राहू शकतं. पण आपल्याला ह्याला ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये नाही ठेवायचं, स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यामध्येच ठेवायचं, प्लॅस्टिकमध्ये सुद्धा नाही ठेवायचं. आणि आपलं सुक्या भाजीसाठीचं वाटण, तर ह्यामध्ये भेंडी, गवार, दोडका, भोपळा, आणखी वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, ह्यापासून कोबीची भाजी, सर्व भाज्या आपल्याला हे बनवता येतील. तर काय शाळा सुरू झालेल्या आहेत. आता आपल्याला 1-1.5 महिना सकाळी डबे नसतात, त्यामुळे थोडंसं रिलॅक्स होण्याची सवय झालेली असते. तर आता सुरुवातीला आपल्याला ऑफिसचं टिफिन, अजून मुलांचे टिफिन, मुलांना तयार करायचं, तर हे खूप गडबड असते. त्यावेळेला जर हाताशी हे बनवलेले असतील तर एकदम झटपट स्वयंपाक होतो. किंवा जेव्हा गडबड असेल तेव्हा हे जर हाताशी बनवलेले असतील वाटण, तर एकदम स्वयंपाक झटपट होतो, कोणी घरी पाहुणे आले तरीसुद्धा. तर तुम्हाला कसे वाटले वाटण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.